जर तुम्ही यूट्यूबवर नवीन चॅनल खोलला असेल आणि तुम्हाला व्हिडिओ अपलोड करता येत नसेल तर तुम्ही ह्या व्हिडिओमार्फत व्हिडिओ कसा यूट्यूबवर अपलोड करायचा हे पाहू शकता। सर्वप्रथम आपण इथे जे प्लस आयकॉन आहे त्याच्यावर दाबायचं। त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला डेस्कटॉपवर काही अशी इमेज दिसेल। इमेज दिसल्यानंतर जे आपण व्हिडिओ इथं सेव्ह असतील आपल्या गॅलरीमध्ये तर आपण इथं क्लिक करून जे सेव्ह व्हिडिओ ते घेऊ शकतो आणि जर सेव्ह नसतील तर इथे दाबून आपण व्हिडिओ तयार करू शकतो। इथे क्लिक केल्यानंतर व्हिडिओ तयार होतील आणि जे सेव्ह व्हिडिओ असतील ते ह्या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला जो आता मला समजा मी हा चूज केला त्यानंतर मी नेक्स्ट केल्यानंतर आपल्याला जेवढा सेकंदाचा व्हिडिओ पाहिजे हा आता व्हिडिओ माझा पोस्ट टाईप आहे त्याच्यामुळे मी 15 सेकंदाचा किंवा 6 सेकंदाचा घेऊ शकते। मी हा 15 सेकंदाचा घेते। त्यानंतर आपण डन या बटनावर क्लिक केल्यानंतर ही प्रोसेसिंग संपल्यानंतर थोड्या वेळ ही प्रोसेसिंग कंप्लीट करायला थोडा वेळ लागेल। प्रोसेसिंग संपल्यानंतर आपण नेक्स्ट इथं याद्वारे आपण आपल्या व्हिडिओला हायलाईट वगैरे करू शकतो किंवा फ्लश टायमिंग किंवा कट वगैरे करू शकतो। त्यानंतर नेक्स्ट करू। नेक्स्ट केल्यानंतर इथं वापस नेक्स्ट करायचं। अगर तुम्हाला काय टायपिंग करायचे असेल तर तुम्ही या ऑप्शनचा वापर करून टायपिंग करू शकता। नेक्स्ट केल्यानंतर हा व्हिडिओ असा होईल। या व्हिडिओमधील या पेन्सिलच्या आयकॉनला जर तुम्ही क्लिक केला तर तुम्हाला जे थंबनेल पाहिजे ती व्हिडिओमार्फतच तुम्ही थंबनेल लावू शकता। आता व्हिडिओ माझा सारखाच असल्यामुळे मी कोणतेही थंबनेल इथे लावू शकते। तर हा थंबनेल मी चूज केलेला आहे। त्यानंतर आपण इथं कॅप्शनमध्ये आपण जो व्हिडिओ टाकला आहे त्याच्या रिलेटेडमध्ये आपण कॅप्शन टाकू शकतो। मी हा व्हिडिओ माझ्या वडिलांबद्दल टाकलेला आहे किंवा वडिलांचे क्विट्सबद्दल टाकलेला आहे त्यामुळे मी इथे लिहिन माय लव डॅडी किंवा फादर। कॅप्शनमध्ये फादर लिहिला। हा आपल्याला व्हिडिओ पब्लिकली करायचा आहे, अनलिस्टेड किंवा प्रायव्हेट करायचं नाही। हे दोन्ही केले तर आपल्याला हा व्हिडिओ ऑनलाईन दिसणार नाही किंवा कुणालाही दिसणार नाही, व्ह्यूज येणार नाही। त्यामुळे आपल्याला सहज पब्लिक करायचं आहे। पब्लिक केल्यानंतर हे जे आपल्याला खाली कमेंट्स दिसतात हे कमेंट्स ऑफ करायचे नाहीत, हे कमेंट्स ऑन करायचे। कुणी जर कमेंट्स केले तर ते आपल्याला दिसतील। त्यानंतर आपण अपलोड व्हिडिओ करू शकतो। इतकं सोपं यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करणे। थँक्यू।